त्याच्याकडे लक्ष न देता भगवंतांना ठेवील असं राहायचं, समाधान मानून चालायचं बरं काय. आणि जर समाधान नाही मानलं तर काय होणार आहे? तुकोबा काय म्हणतात, दुःखच होणार आहे. आणि म्हणून हे दुःख न स्वीकारता देवावर भार घालायचा आणि तो संसार देवालाच व्हायचा. संसाराची भाषा 2 वेळा अभंगात केली तुकोबारायांनी. आणि म्हणून 2 वेळा करण्याच्या पाठीमागे आपल्याला रहस्य जाणायचं आहे. आणि ते 2 वेळा सांगतात आपल्याला, निक्षून सांगतात, हा संसार देवाला व्हायचा आहे असं सांगतात. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि आता 9:15 वाजलेले आहे. आपल्या कीर्तनाची मर्यादा 10:30 आहे आणि त्याच्या नियमानुसार आपल्याला चालायचं आहे. आणि त्या अगोदर आपल्याला थोडासा परिहार द्यावा लागतो बरं काय, गरजेचं आहे, देणं गरजेचं आहे. आणि थोडस आपले पॉम्पलेट दिलं तर बरं होईल बरं काय, कृपा होईल. अखंड चाललेला हा हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील आज 4था दिवस आहे. आणि 4थ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आणून देणारे आणि माझा लाभ घडवून देणारे म्हणजे पहिल्या प्रथम सांगते संभाजी पाटील हुंडेकर यांनी मला इथं आणून देण्याचा लाभ घडवून दिला. आणि पहिल्या प्रथम त्यांना मी कृतज्ञतापूर्वक सप्रेम जय हरी आणि राधे राधे बरं काय. आणि इथून पुढचा कार्यक्रम असणार आहे, मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि तुकाराम गाथा पारायण चालू आहे. महत्भाग्याची गोष्ट आहे, कारण तुकोबारायाचा गाथा जर आपण अनुकरण केला तर जीवनावर भक्तीचा परिणाम होतो. आणि भक्तीचा परिणाम झाला रे झाला ज्ञान प्रगट होतं. आणि ज्ञान प्रगट झालं रे झालं वैराग्य याला वेळच लागत नाही महाराज. आणि जीवन जगत असताना वैराग्य महान आहे. आणि तुम्ही खूप मोठा निर्णय केला. तुकोबारायाचा गाथा महान आहे बरं काय. नुसतं गाथा महान आहे म्हणण्याऐवजी एकही जरी अभंग त्याच्या आचरणात आपण आणलो, अभंगाचं तुकोबारायाच्या, आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अशा नयानं. आणि हे गाथा पारायण आपले करणारे विठ्ठलराव महाराज पासलकर बाबा यांच्या हस्ते होत आहे. आणि आमचं कुलदैवत असणारं आमचा समाज आहे, तुम्हा सर्वांना माहीतच आहे. माझे पाहुणे आहेत, त्यांना माहीतच असेल. मला नाही माहीत झालं तर काय झालं, त्यांना माहीत आहे. पण बाकीचा जो समाज आहे त्यांना पण माहीत झालं पाहिजे. आमचा समाज आहे गवळी, काठीमाईचे कृष्ण. आणि कधीही आपली जात लपवायची नाही, कोणीही असो. आणि हा धर्म लावून दिलेला आहे शास्त्रानुसारच, तुम्ही आम्ही नाही करत. आणि या न्यायानं श्रीकृष्ण मंदिर आणि त्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये चालत असलेलं श्रीमद भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सोहळा. आणि त्या ज्ञानयज्ञाचे वक्ते आहेत पुंडलिक महाराज पवार आळंदी. त्यांना सुद्धा मी कृतज्ञतापूर्वक एकदा जय हरी, सप्रेम जय हरी, राधे राधे बरं काय. आणि बाबा तुम्हाला पण सप्रेम जय हरी, राधे राधे. आणि तसेच आपले आर्गन वादक आहेत व्यासपीठाचा संच मनोज महाराज वच्छेवाडी, यांना पण आर्गन वादक ओंकार महाराज शिंदे, तबला वादक ह ब प जगदीश महाराज सावळेश्वर, यांना सुद्धा माझा प्रणाम आहे बरं का. आणि गायक आहेत ह ब प पूजाताई वानखेडे, गायिका आहेत नाही तर त्या आता आल्या नाही तर बरं ठीक आहे. आणि भागवत पुजारी यांना पण. आणि पहिल्या दिवसाची जी सेवा आहे ती प्राप्ती दिदी गायकवाड आळंदी, त्यांची सेवा झालेली आहे. आणि त्यांना सुद्धा बरं काय ते अन्नदाते विठ्ठलराव पाटील हुंडेकर आहेत. आणि सायंकाळचे मुरलीधर रामचंद्र हुंडेकर आहेत. आणि दुसऱ्या दिवसाची सेवा ब्रह्मानंद महाराज सुकळी. आणि कीर्तनाची सेवा ज्यांची आहे श्री बळीराम शामराव हुंडेकर. सकाळचे अन्नदाते श्री चंद्र निळवा बेळकोणे. सायंकाळचे अन्नदाते आहेत श्री शिवाजी परशुराम सावतकर. ह भ प बुधवारची सेवा म्हणजे कालची सेवा.
आणि सौ रुपालीताई पाटील पवळेकर कीर्तन सेवा आणि अंजलीताई जयवंतराव पाटील यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. सकाळचे अन्नदाते श्री दत्ता लक्ष्मण दुगाळे आणि सायंकाळचे अन्नदाते सुभाष नागोराव दुगाळे. आणि आजची ती सेवा आहे हरिभक्त परायण सौ शोभाताई आरळे दिग्रसकर आणि तालुका कंधार. आणि त्यांची सेवा करणारे सौ सिंधुताई किशन हुंडेकर. सकाळचे अन्नदाते श्री कृष्णा गुलाब हुंडेकर आणि संध्याकाळचे आहेत श्री दिगंबर देवराव इगाळे. अशा नयनं आणि उद्याचे जे कीर्तनकार आहेत गुरुवारी संतोष महाराज चिंचाळा आणि शनिवारचे कीर्तनकार आहेत कल्पनाताई महाराज धानोरा, वैशालीताई पाटील नरशी नामदेव आणि तसेच आणि भागवताचार्य आपले पुंडलिक महाराज त्यांचं काल्याचं कीर्तन आहे. आणि अशा नयनं सर्वांना मी एकदा कृतज्ञतापूर्वक सप्रेम जयहारी आणि राधे राधे. आणि राहिलेच आता आपली गावकरी मंडळी पंचक्रोशीतून सर्व आलेले तुम्ही माईबाप. आणि महिलाचं कीर्तन म्हणल्याच्या नंतर मला वाटते पुरुष मंडळीच्या कीर्तनाला तुम्ही एवढे असता ना सगळे राहतात ना. वा वा खूप तुमचे आभार आणि खरंच बरं काय तुम्हाला सर्वांना एकदा प्रणाम बरं काय. आणि पंचक्रोशीतून जे आलेले आमचे पाहुणे सर्व काही लहान थोर मंडळी आहेत त्यांना सुद्धा सप्रेम जयहरी राधे राधे. आणि गावातील सर्व महिला उपस्थित आहेत पुरुष मंडळ आहेत त्यांना सुद्धा सप्रेम जयहरी राधे राधे. या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष जे असतील उपाध्यक्ष सदस्य गावातील सरपंच पोलीस पाटील जे काही सर्व प्रतिष्ठित असतील त्यांना सुद्धा सप्रेम जयहरी राधे राधे. आणि आमचे बाबा चोपदार राहिलेत त्यांना सुद्धा सप्रेम जयहरी. मृदांगाचार्य बाबा हे बाबा आहेत. आणि आमच्या कंधार तालुक्यातून आलेले आमचे सखाराम महाराज बोरीकर ते सुद्धा गोड गायन करतात आणि ते सुद्धा कीर्तनकार आहेत ते सुद्धा त्यांना सुद्धा सप्रेम जयहरी. आणि आलेले आमचे श्रोते माईबाप सर्व श्रवण करण्याकरिता आलेले आहेत त्यांना सुद्धा सप्रेम जयहरी राधे राधे. आणि सर्वांना एकदा राधे राधे. आणि माझ्या वाचेतून जर कोणी विसरला असेल तर त्यांना मी कृतज्ञतापूर्वक मी एकदा सप्रेम जयहरी आणि मला माफ करावं अशी तुमच्याकडे विनंती करेन. कारण राहिलंच असेल तर नाहीतर उद्याला म्हणू नये की सकाळी रात्रीचे महाराज आले ना आमचं काही नाव घेतलेलं नाही असं यायला नको. कारण तुम्ही एवढ्या उल्हासानं सत्ता करता एवढ्या उल्हासानं सत्ता करता म्हणजे तुमचं नाव घेणं अगदी गरजेचं आहे. कारण एखाद्या लाडक्या मुलीचं लग्न वडिलांना अंतकरणातून लावून द्यावं तसं ह्या वायपणा गावामध्ये अंतकरणातून सर्व तुम्ही एकत्रित आलात आणि एवढा मोठा सुंदर सोहळा थाटलेला आहे. आणि नवे नवे आमचे गायनाचार्य बाबा खूप सुंदर आणलेले आहेत. इकडचे गायनाचार्य खूप सुंदर आहेत छान. आणि आमचे कंधार तालुक्यातून आलेत कीर्तन ऐकायसाठी पटणे सर आणि ते शिक्षक होते रिटायर झाले त्यांना खूप छंद आहे कीर्तन ऐकण्याचा. ताई म्हणले तुमच्यासोबत आम्ही पण येतात ते बसून आहेत तिथं. आणि त्यांना सुद्धा एकदा सप्रेम जयहरी. गुरु म्हणायला काही हरकत नाही गुरुवारी आहेत. आणि अशा नयानं सर्वांना एकदा सप्रेम जयहरी बरं काय. आमचे पाहुणे मंडळी त्यांना सुद्धा सर्वांना आता इथं सर्वांचे नावं घेण्यासारखं वेळ नसल्यामुळं मला क्षमा करा. आणि सर्वांना एकदा सप्रेम जयहरी. मी माझ्या कीर्तनाकडे वळते. विठ्ठल